भाऊ काय सांगाल, जळगाव विधान परिषद जागेच्या संदर्भामध्ये संभ्रम असल्याचं पाहायला मिळते. भाजप शिवसेनेत रस्सी खेच असल्याचं पाहायला मिळते. नावही निश्चित झाल्याचं सांगितलं जातं. नक्की काय प्रकार आहे? असं अजून काहीच नाही आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही आहे. त्यामुळे ह्या बातम्या ज्या आहेत ह्या बातम्या सूत्रांकडनं इकडनं तिकडनं अशा पद्धतीच्या आम्हाला ऐकायला मिळतात. पण मला तरी असं वाटतं अजून काहीच ठरलेलं नाही आहे. कालपर्यंत असं सांगितलं जात होतं, काल रात्रीची बातमी आहे की बुवा ही जागा शिवसेनेला सुटणार असलं तर निश्चित झालेलं आहे, फक्त काही गोष्टींवरून तडजोड चालू आहे अशी पण माहिती आहे. असं म्हणजे मी अजूनही कन्फर्म सांगू शकत नाही की जागा शिवसेनेला का भाजपला आहे. कोणती जागा महाराष्ट्रातली कोणाकडे आहे हे अजून सांगू शकत नाही, कारण की अजून तसं काही चित्र स्पष्ट नाही आहे. त्यामुळे हे सगळे सर्वस्व अधिकार जे आहे ते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय शिंदेसाहेब आणि सुनित्रा वहिनींना आहेत. त्यामुळे हा सगळा निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना असल्यामुळे आज आपण बघत असाल की जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपच्या पक्षाच्या लोकांनी जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांनी फॉर्म्स घेतलेले पण भरलेले नाही आहे. याचा अर्थ आपण समजून घ्यावा. पण भाऊ, दिल्ली दोनच दौऱ्यावर दिवस बाकी गेलेला होता. होता. दिल्ली दौऱ्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? नाही, माझं तर जलजीवन मिशनचे माझा जो निधी अडकलेला होता त्याच्याकरता CM साहेबांना मी विनंती केली होती, CR पाटील साहेबांना विनंती केली होती. त्या आधारावर दोघं उपमुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री, मी आणि जवळपास जलसंपदाचे दोघं मंत्री, त्यांचाही जलसंपदाचा विषय होता. 6,800 कोटी रुपये आम्हाला त्या बैठकीमध्ये मंजूर झाले. कारण की ज्या योजना थांबल्या आहेत त्या योजना पूर्ण होण्याकरता CR पाटील साहेबांनी आम्हाला मदत केली आणि मुख्यमंत्र्यांनी आपली महाराष्ट्राची बाजू, उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची बाजू मांडल्यामुळे आपल्याला पैसे मिळाले. त्यामुळे मी त्या मिटिंगच्या आधारावर गेलो होतो. नंतर त्यांच्या ज्या मिटिंगा झाल्या त्यामध्ये मी नव्हतो. पण भाऊ, दोनच दिवस बाकी आहे अर्ज भरायला. आता दुसरीकडे सस्पेन्स वाटला आहे. नेमकं भाजप देखील दावा करतंय, दुसरीकडे भाजप ही जागा सोडायला तयार नाही. तुम्ही ठाम आहे बाकी आमदार मैत्रीपूर्ण लढतीवर? हे बघा, फॉर्म भरायला तर कोणी तयार आहे. आजही आम्ही पण फॉर्म भरायला तयार आहोत. पण शेवटी पक्षाची काही नियमावली आहे, त्या नियमावलीच्या आधारावर कोणी फॉर्म भरत नाही आहे. आता उमेदवार कोण ठरेल, युतीचा ठरेल तर तोही आम्हाला विचारला जाईल. तो आम्ही पण देऊ, तो पण विचारला जाईल, ते पण देतील, तो विचारला गेला पाहिजे. कारण की शेवटी उमेदवाराही सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार, भाजपचा उमेदवार, दोघांना एकमेकाच्या मदतीशिवाय उमेदवार निवडून येता येणार नाही अशी चित्र बऱ्याच ठिकाणी. पण आपण ठाम आहे ना भाऊ? युती जो निर्णय घेईल तो मान्य आहे तुम्हाला? त्या मैत्रीपूर्ण लढत होईल असं काही वाटतं? बघू ना पुढे काय होते ते. पण भाऊ, आपलं आमदारांसोबत जी बैठक झाली त्याच्यात आपलं ठरलंय की जागा जर शिवसेनेला मिळाली नाही तर आपण मैत्रीपूर्ण लढत लढावी. एकनाथ शिंदे साहेबांची पण आपण हे बघा, ते आमदारांचं आणि सगळ्यांचं व्यक्तिगत मत होतं किंवा त्यांचं पक्षाप्रती प्रेम असल्याबद्दल हे मत होतं. पण आम्ही वेगवेगळ्या वेळेल त्यावेळेस तो निर्णय घेऊ, आम्हाला जो काय निर्णय घ्यायचा आहे. पण मला तरी असं वाटतं की पक्षाच्या युतीच्या माध्यमातून आपण पुढं चालून काहीतरी बोलणं हे उचित नाही आहे. सुरुवातीला प्राधान्य महायुतीला असेल का भाऊ? बिलकुल आपलं महायुतीलाच प्राधान्य असेल. किती दिवसात होऊ शकतो बोलणे निर्णय तरी? अरे आता 1 तारीख येते राजा, 2 दिवस बाकी आहे. भाजपामध्ये अंतर्गत खतखत पाहायला मिळतं विधान परिषदेच्या निवडणुकीवरून. सोशल मीडियामध्ये उपऱ्यांना संधी वगैरे वगैरे असे पद्धतीचे मेसेज. आता कसं आहे की प्रत्येक पक्षामधले कार्यकर्ते हे वेगळ्या वेगळ्या माणसाच्या मागे उभे असतात. कोणाला मी आवडतो, कोणाला तुम्ही आवडतात. त्यामुळे साहजिक मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामध्ये खतखत कोड्याबार होणार. पण भाऊ, या- धरणगावमध्ये बनावट दुधाची एक कारखाना उघडकीस आला. त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात बनावट दूध असल्याचं निष्पन्न झालं. हे बघा, हे म्हणजे पाप आहे. लहान बच्चे लोक ते दूध पितात. आता आपण बघतोय ते हे मोठं पाप आहे आणि असं कोणीही असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी SP मी दिलेले आहे. दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या वरती जो काही गुन्हा दाखल होता त्यात त्यांना काल अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. मानपूर येथे महारवतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल होता. आता त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल होता, काय होतं, मला असं वाटतं की ती फार जुनी केस आहे. त्यामुळे मला त्याच्यातलं काही पूर्ण माहिती नाही. महाराष्ट्र कोर्टाने त्यांना जामीन दिलेला आहे. पण भाऊ, या विधान परिषदेची चर्चा अनुसरून दुसऱ्या पण अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत की ही जागा आपल्याला सुटणार आहे. प्रताप भाऊ उमेदवार असतील मात्र त्यांना भाजपच्या तिकिटावर लढवण्यासाठी भाजपकडून गळ जाते. आपला लवकरच भाजपमध्ये पण प्रवेश होईल अशा पण वेगवेगळ्या चर्चा. माझा हा, आपला आणि प्रताप भाऊंचा माझा कसं काय भाजपमध्ये प्रवेश होईल? असं चाललंय भाऊ, उमेदवारीसाठी होऊ शकतं बा, तडजोड करू शकतो आपण. तर असं बाबा, चर्चा- मी शिवसेनेचा मंत्री आहे, पूर्ण 45 वर्ष शिवसेनेत घातलेली आहे. माझ्यावर आज शंका निर्माण करणंही उचित नाही आहे. हो, संतोष बांगरांना मंत्रिपद देण्याचे संकेत श्रीकांत शिंदेने दिलेले हे मुलीच्या सभेमध्ये. आता ते शिवसेनेचे नेते आहेत, कोणी कोणाला काय संकेत द्यावे हा त्यांचा अधिकार आहे. अंबरनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न यदि विचार केला तर त्या ठिकाणी अंबरनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असा आहे, त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही. अक्षरशः 2 वर्षाचं
2 दिवसाच्या बाळाला पंखे देखील उपलब्ध नाही. अनेक घाणीचे साम्राज्य आहे. कुठे? अंमळनेरमध्ये. ठीक आहे, आजच मी कलेक्टरशी बोलतो लगेच. आपल्याकडून निधी दिला जातोय पण त्याचा व्यवस्थित वापर केला जात नाही. बरं झालं तुम्ही मला माहिती दिली, कारण मी पण 4-5 दिवस इकडे नव्हतो. आजच त्याचं माहिती करून तपास करू, आणि ज्यांनी कुचराई केली असेल त्या अधिकाऱ्याला त्याच्या पद्धतीने त्याला नवीन पंखा दाखवू. कारण भाऊ हिंगोलीच्या घटनेनंतर आता गरोदर मातांचा प्रश्न आहे निर्वाळला आहे, तर त्या गरोदर मातांच्या वार्डातच अक्षरशः सलाईन उघड्यावर पडलेला, इंजेक्शन उघड्यावर पडलेला, अशा बातम्या माध्यमांनी प्रकाशित केल्यानंतर मी कलेक्टरना आजच तिकडे पाठवतो, वेळ पडली तर मी पण हॉस्पिटलला भेटेल. पाऊस जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहे 30 तारखेपासून. त्यांनी बसू नये. चर्चेवर प्रश्न सुटतात, चर्चा केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. तर आता आमची काही मंडळी महायुतीची जाणार आहे असं मी ऐकतोय आपल्या चॅनलमार्फत. काहीतरी तोडगा निघेल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण जळगाव जिल्ह्यात आहात, परत काही पुन्हा बैठक होणार आहे, चर्चा होणार आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो भाजपसह शिंदे आमदारांची तुमची काही? आमची बैठक 2 वेळेस झाली आहे. आता काल पण मी शिंदे साहेबांशी बोललो आहे. त्यामुळे पुन्हा नेत्यांना हे करण्यापेक्षा त्यांना माहिती आहे की आपल्याला किती जागा लढायच्या आहे, त्यांनाही माहिती आहे. आणि हे आम्ही कितीही म्हणलं तर आम्हाला अकबर अँथोनी त्यांच्यावर सगळं अवलंबून आहे. ठीक आहे.